धाराशिव कला केंद्रातील गोविंदा बर्गेच्या प्रकरणानंतर बेअरली 2 महिन्यांतच राज्यात पुन्हा एकदा तशीच हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड या शांत वाटणाऱ्या गावाने पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. कारण इथे नृत्यांगना म्हणून काम करणाऱ्या दीपाली पाटील नावाच्या 34 वर्षीय महिलेनं खर्डा रोडवरील एका लॉजमध्ये स्वतःचा जीव घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली. कल्याणची मूळ रहिवाशी असलेली दीपाली पाटील जामखेडमधील घुंगरू कला केंद्रात 2 वर्षांहून अधिक कालावधीपासून नृत्यकला शिकवत होती. नोकरीच्या निमित्तानं ती आपल्या 2 मैत्रिणी हर्षदा कामटे आणि चांदणी रंजन रॉय यांच्यासोबत तपनेश्वर गल्लीतील एका छोट्या खोलीत राहत होती आणि गेल्या 5 वर्षांपासून ती नवऱ्यापासून वेगळी राहत होती. त्या वेगळेपणाच्या मागचं नेमकं कारण, तिच्या मनात किती खोलवर अस्वस्थता भरत गेली होती, हे आता अधिक स्पष्ट होत आहे. त्या दिवशी सकाळी तिनं आपल्या मैत्रिणींना अगदी साध्या नेहमीच्या स्वरात बाजारात जाते एवढंच सांगितलं आणि घराबाहेर पडली. पण ती परत आली नाही. बराच वेळ गेल्यावर तिच्या मैत्रिणींमध्ये काळजी वाढली. त्यांनी केलेला संपर्क निष्फळ ठरला आणि शेवटी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. तपासात समजलं की ती ज्या रिक्षाने गेली त्या रिक्षावाल्यानं तिला खर्डा रोडवरील साई लॉजमध्ये सोडलं आणि ही माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित त्या लॉजकडे धाव घेतली. पोलिसांनी वेटरला बोलवून दीपाली राहत असलेल्या खोलीपुढे जाऊन आवाज दिला, पण आतून काहीच उत्तर आलं नाही. दरवाजा आतून लावलेला असल्याचं दिसत होतं. शेवटी डुप्लिकेट चावीच्या मदतीनं दरवाजा उघडण्यात आला आणि दृष्टीस पडलेलं दृश्य तिथल्या अधिकाऱ्यांपासून तिच्या मैत्रिणींपर्यंत प्रत्येकालाच शोक, धक्का आणि शब्दात न मांडता येणाऱ्या वेदनेत बुडवणारं होतं. दीपालीनं टोकाचं पाऊल उचललं होतं. तिचा मृतदेह तातडीने पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पण यानंतर सुरू झालेली राजकीय आणि सामाजिक हलचल आणखीच भडकत गेली. या प्रकरणानंतर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट करत जामखेडमधील गुन्हेगारी आणि विशिष्ट व्यक्तींचा राजकीय प्रभाव या विषयांवर थेट प्रश्न उपस्थित केले. त्यांचं म्हणणं होतं, टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी दीपालीसोबत कोण होतं? त्या व्यक्तीचे संबंध कुणाशी आहेत? त्या व्यक्तीच्या कुटुंबाने कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होणार का? त्यांनी पोलिसांनी लॉजमधील सीसीटीव्ही फुटेज तात्काळ जप्त करावा अशी मागणी केली आणि जर कोणी या प्रकरणाला गाडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ते होऊ देणार नाही असा ठाम इशाराही दिला. दीपालीच्या आई दुर्गाबाई यांनी दिलेल्या तक्रारीत भाजपचे माजी नगरसेवक संदीप सुरेश गायकवाड यांचं नाव समोर आलं. तक्रारीनुसार संदीप गायकवाड दीपालीच्या मागे सातत्यानं लग्नासाठी दबाव टाकत होते, मानसिक छळ करत होते आणि त्या त्रासाला कंटाळूनच तिनं आयुष्य संपवलं असा आरोप करण्यात आला. पोलिसांनी या तक्रारीवरून भारतीय दंड संहिता कलम 306 नुसार संदीप गायकवाड यांना अटक केली आहे. पोलीस तपासात सीसीटीव्ही फुटेजमध्ये दीपाली लॉजमध्ये गेल्यावर थोड्याच वेळाने संदीप गायकवाडही त्या खोलीत गेल्याचं दिसून येत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रश्न आणखी गंभीर बनले. दीपालीने आत्महत्या केली का? की तिला काही जबरदस्ती, दबाव, धमकी किंवा हिंसेचा सामना करावा लागला? की प्रकरणाच्या आड काहीतरी अजून खोलवरचं कारण दडलं आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं सध्या तपासावर अवलंबून आहेत. संदीप गायकवाड स्वतः विवाहित आहेत. त्यांच्या पत्नी लता गायकवाड यांनी भाजपच्या तिकिटावर नगरपरिषद निवडणूक लढवली असून 21 डिसेंबरला निकाल जाहीर होणार होता. त्याच्या आधीच ही घटना घडल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा प्रकाशझोतात आणलाय की आपल्या समाजात मानसिक छळ, महिलांवरील छळ, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास या सर्व मुद्द्यांना आपण मोठ्या गांभीर्यानं पाहायला हवंय. दीपालीचं प्रकरण फक्त एक बातमी नाहीये. ते आपल्यासमोर एक प्रश्न उभा करतं की आपण कुठे चाललोय आणि आपल्या समाजातील भयावह वास्तव किती खोलवर रुजलेलं आहे. त्यामुळे न्यायासाठी एखाद्या व्यक्तीने किती काळ लढायचं आणि नेमकं कोणाशी लढायचं? नेत्यांवर विश्वास ठेवावा की नाही? पोलिसांवर अवलंबून राहावं की स्वतःची लढाई स्वतःच लढावी? या प्रकरणात सत्य बाहेर येईपर्यंत अनेकांच्या शंका, आशंका, संशय आणि भीती कायम राहतील. पण दीपालीच्या आयुष्याचा शेवट जितक्या शांततेत व्हायला हवा होता तितका तो झाला नाही. उलट तिच्या मृत्यूने समाजातील अंधारलेले पोपरे पुन्हा एकदा उजेडात आणलेत. या संपूर्ण घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झालं की आपण समाज म्हणून मानसिक आरोग्य, महिलांवरील छळ, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास या सर्व मुद्द्यांना मोठ्या गांभीर्यानं पाहायला हवंय. दीपालीचं प्रकरण फक्त एक बातमी नाही, तर ते एक आरसा आहे जो आपल्यासमोर एक प्रश्न उभा करतो की आपण कुठे चाललोय आणि आपल्या समाजातील भयावह वास्तव किती खोलवर रुजलेलं आहे.